नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर YCMOU अंतर्गत स्पेशल BEd अभ्यासक्रम यांच्याकरता प्रवेश सुरू झालेले आहे. तर याचं जे वेळापत्रक आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 23 तारखेपासून ते 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर अशा प्रकारे हे BEd अभ्यासक्रम जे आहे तर याची माहिती पुस्तिका सन 2024 आणि 27 करता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कुठे कुठे तुम्हाला BEd विशेष प्रशिक्षणाच्या शिक्षणक्रमाची संधी मिळणार आहे. तर हे आपण पाहूया. तर यामध्ये पाहू शकता की BEd विशेष शिक्षण पूर्ण झाल्यावर समावेशित शिक्षणातील युनिटमध्ये शिक्षणमधून काम करता येते आणि 5 दिव्यांग मुलांमागे एका शिक्षकाची नियुक्ती शाळेमध्ये एकात्म युनिटमध्ये केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिकवण्याकरता प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शॅडो शिक्षक, विशेष शिक्षक, फिरते शिक्षक म्हणून काम करता येते. राष्ट्रीय शिक्षण मोहिमेअंतर्गत लवकरच विषय तज्ज्ञ, विशेष शिक्षक, रिसोर्स टीचर म्हणून या विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांची अधिक गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विशेष शिक्षक म्हणून रोजगाराची संधी मिळू शकते. प्रशिक्षण घेऊन विशेष शाळेत विशेष शिक्षक म्हणूनही काम करता येते. BEd नंतर पदविका स्तरावरती अधिव्याख्याता म्हणून काम करता येते. पदवी प्राप्त केल्यानंतर स्वतःचा व्यावसायिक म्हणून विशेष शिक्षण क्षेत्रात कार्य करू शकता. तर अशा प्रकारे ह्या संधी येथे मिळणार आहेत. याकरता पात्रता आपण पाहूया. UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानव विद्या, सामाजिक शास्त्र, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे. 49.5 पेक्षा अधिक गुण असले पाहिजे. त्यानंतर अभ्यास केंद्राने UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ यादी UGCच्या वेबसाईटवरून काढून घ्यावी. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक येथे देण्यात आला आहे. याप्रमाणे साहित्य सुधाकर ही पदवी देखील प्रवेशासाठी पात्र धरण्यात येणार आहे. याचबरोबर इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास 55% गुण अनिवार्य राहणार आहेत. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी वरील दोन्ही परीक्षेत्रामध्ये 5% गुणांमध्ये म्हणजे 44.49% पेक्षा अधिक गुण असणे गरजेचं आहे. तर अशी सवलत यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर बाहेरील राज्यातील जर उमेदवार असेल तर त्यांचा प्रवेश हा ओपन कॅटेगरीतून करण्यात येईल. त्यांना कोणत्याही प्रकारच्या गुणांमध्ये सवलत देण्यात येणार नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमची जी मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर निवड केली जाणार आहे. तर येथे अतिरिक्त जे गुण आहेत ते दिले जातात कसे, तर याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. उदाहरणार्थ BA, BCom, BSc, BE, त्यानंतर BHM, त्यानंतर BHMS, त्यानंतर MBBS, त्यानंतर यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे गुण दिले जाणार नाही आहेत. त्यानंतर पदव्युत्तर पदवी उदाहरणार्थ MA, MCom, त्यानंतर MSc, त्यानंतर ME, त्यानंतर MD यासाठी 74.50 किंवा त्याच्यावर गुण असतील तर 6 गुण मिळतील. 59.50 ते 74.49 गुण असेल तर 5 गुण मिळतील. 49.50 ते 59.49 असेल तर 4 गुण मिळतील. 39.50 ते 49.49 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर RCI मान्यताप्राप्त पदविका असेल तर RCI मान्यताप्राप्त पदवीसाठी 3 गुण असणार आहेत. याचबरोबर जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण करून BEd अभ्यासक्रमासाठी अर्ज करतील तर त्यांना प्रमाणपत्र शिक्षणक्रम किमान 6 महिने कालावधीचा असणे आवश्यक आहे. 2 गुण असणार आहेत. पदविका शिक्षणक्रम असेल तर 3 गुण, पदवी शिक्षणक्रम असेल तर 4 गुण, पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम असेल तर 5 गुण आणि पदव्युत्तर पदवी संशोधन शिक्षणक्रम असेल तर 6 गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर विशेष मुलांचे जर पालक असाल तर 5 गुण दिले जाईल. पाल्य 40% दिव्यांगत्वाचे असल्यास जिल्हा शल्य चिकित्सालयाचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे. तर येथे लक्षात घ्या की पदवीचे गुण, त्यानंतर अतिरिक्त गुण आणि मुलाखतीचे गुण मिळवून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि ज्या उमेदवाराची पदवी परीक्षेत 50% पेक्षा कमी गुण असतील आणि त्याचा प्रवेश पदव्युत्तर पदवीच्या आधारावरती देण्यात आला असेल तर अशा उमेदवाराला पदव्युत्तर पदवीसाठीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ दिला जाणार नाही. तर येथे आरक्षण देण्यात आलं आहे. एकूण 50 जागा आहेत. प्रत्येक कॅटेगरीसाठी पर्सेंटेज आहेत. SC साठी 13%, ST साठी 7%, त्यानंतर विजयसाठी 3%, त्यानंतर भटक्या जमाती म्हणजेच NTB साठी 2.5%, भटक्या जमातीसाठी 3.5%, त्यानंतर भटक्या जमाती म्हणजेच NTD साठी 2%, OBC साठी 19%, EWS अंतर्गत 10% आणि SEBC यासाठी निर्णयानुसार जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार आरक्षण लागू करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे महिलांना यामध्ये 30% असेल, दिव्यांग 5%,
आजी माजी सैनिक 2%, अशा प्रकारे जागांचा तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे इथे महत्त्वाची सूचना देखील देण्यात आल्या आहे। ज्या उमेदवारांच्या पदवीच्या आणि पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रकामध्ये CGPA आणि HGPA असल्यास, आपण ज्या विद्यापीठातून आपली पदवी उत्तीर्ण झाले असल्यास, गुणपत्रिकेच्या मागच्या बाजूस टक्केवारी काढण्याचे सूत्र दिले असल्यास त्याप्रमाणे टक्केवारी काढून ते अर्जात भरणे अपेक्षित आहे। गुणपत्रकाच्या मागच्या बाजूला विद्यापीठाचे सूत्र उपलब्ध नसल्यास आपल्या विद्यापीठाच्या समकक्ष विभागात इक्विव्हॅलंट टक्केवारीचे समकक्ष बाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे अनिवार्य राहील। तर अशा प्रकारे सुरुवातीला तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे। अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता, कागदपत्रे, फोटो, सहीची स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी ₹1000, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹500 इतका शुल्क सरचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। अशा प्रकारे इथे परीक्षा शुल्क देखील देण्यात आले आहे। ते प्रवेश शुल्क प्रथम वर्ष 22,850, द्वितीय वर्षाकरता 15,740 आणि तृतीय वर्षाकरता 8,020 इतका आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। अर्ज कसा करायचा आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।